तर नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थोडं डिटेलमध्ये सांगणार आहे की आपल्या चॅनलसोबत काय झालं आणि चॅनल कसा डिलीट झाला, कशामुळे डिलीट झाला, त्याच्या मागचं कारण काय होतं, मी काय ट्राय केलं की नाही, माझंच काय चुकलं का, असं आपण थोडं चर्चा करणार आहेत आता. तर चॅनल ॲक्च्युली डिलीट होऊन 2 महिने झाले. जिथपर्यंत मला आठवते 26 ऑगस्टला चॅनल डिलीट झालं. 26, हां बरोबर, 26 ऑगस्ट. तर चॅनलबद्दल सांगायला गेले तर हा चॅनल मी 2019मध्ये बनवला होता, जेव्हा मी 11वीमध्ये होतो. आणि तेव्हा मी 11वीमध्ये असताना काहीतरी 1-2 व्हिडिओ टाकले होते. एक परेडची व्हिडिओ होती आणि अजून एक काहीतरी होतं, मला नक्की आठवत नाही आता. असंच टाकलं होतं, म्हणजे असं काय यूट्यूबर बनायचं असं काहीच नव्हतं. मग नंतर जेव्हा 11th स्टँडर्डच्या एंडिंगला लॉकडाऊन झाला, त्याच्यानंतर मी क्युबिंग वगैरे करायचो. मग क्युबिंगचे व्हिडिओ टाकले. मग ते थोडे चांगले 50, 100, 200 असे व्ह्यूज गेले. एक व्हिडिओ होती माझी जी 1.5 लाख व्ह्यूज होते त्याच्यामध्ये. आणि होते म्हणजे नंतर मग मी कंटिन्यू व्हिडिओ टाकत गेलो. तर मग लॉकडाऊन संपला, त्याच्यानंतर मी ब्लॉगिंग वगैरे चालू केली. मग कॉलेजमध्ये ब्लॉगिंग केली. मग जेव्हा ट्रॅव्हल व्लॉग्स खूप टाकलेत मी, ट्रेकिंगचे व्लॉग्स खूप टाकलेत. नंतर गेमिंग केली, आपण खूप काय काय केलं त्या चॅनलवर. त्या चॅनलवर अराउंड 200 व्हिडिओज होते. बट ठीक आहे आता. तर आता सुरुवात कशी झाली की 26 ऑगस्टला माझी एक्झाम होती, इनसेम एक्झाम 30 मार्काची असते ती. आणि शेवटचा पेपर होता. तर एक्झामचा टाईम होता 2 ते 3. आणि 27ला गणपती होते लगेच. तर मी पेपर देऊन लगेच निघणार होतो, कारण दुसऱ्या दिवशी सण आहे ना, तर मग लगेच निघायचं होतं मला. तर मी 2 ते 3 पेपर दिला. आणि 3 वाजता मी डायरेक्ट तुफानच्या स्पीडला डायरेक्ट बस स्टॉपवर, आणि तिथे बस पकडली लगेच, मुंबईची बस. बसमध्ये बसलो, तिकीट काढला, इयरफोन टाकले कानात कनेक्ट वगैरे करून, विचार केला थोडं गाणे ऐकू. यूट्यूब चालू केला, युअर चॅनल हॅज बीन टर्मिनेटेड. डायरेक्ट मी शॉकमध्ये, भाई हे काय झालं अचानक, म्हणजे असं कसं झालं की चुकून काय झालंय काय काय. मग नंतर मी चेक केलं, रिकन्फर्मेशन केलं की हा भाई खरंच टर्मिनेट झालंय. मग मी कारण बघितलं की काय झालंय नक्की. मग मला एक मेल आला होता जीमेल, ज्याच्यामध्ये लिहिलं होतं की रिझन होतं, म्हणजे काय होतं की स्पॅम, डिस्क्रिप्टिव्ह का नाही, डिस्क्रिप्टिव्ह नाही रे, काहीतरी होतं, मला एक्झॅक्ट वर्ड नाही आठवत आहे. आणि अँड स्कॅम असं एक पॉलिसीच्या अंडर माझा चॅनल टर्मिनेट झाला होता, असा मला मेल आला होता. तर मी विचार करायला लागला, भाई की मी स्पॅम केलं काय, मी स्कॅम काय केलंय लोकांसोबत, मी काय म्हणजे नक्की मी व्हायोलेशन काय केलंय. तेव्हा मला काहीच समजलं नाही की नक्की कशामुळे झालं. मग तिथे काय होतं, एक यूट्यूब स्टुडिओ असतो ना, तिथे आपण अपील करू शकतात की माझी मिस्टेक नाही झाली, तुम्ही माझा चॅनल परत आणा, अशी अपील करू शकतात. जर ती अपील ॲक्सेप्ट झाली तर चॅनल परत येऊ शकतो. तर मी काय केलं, ती अपीलवर गेलो. अपीलवर लिहिलं असं असं की असं असं आहे, असं असं आहे, आणि अपील करून टाकली. आणि ती अपील वन टाईम असते, आपण ती परत नाही करू शकत. तर ती अपील मी केली. नंतर मी यूट्यूबवर जाऊन बघितलं की असं काय, असं झाल्यावर काय करायचं. तर त्यांनी पण तेच सांगितलं की तुम्ही, आपल्याकडे एकच ऑप्शन आहे की तुम्ही अपील करा, किंवा मग ट्विटरवर ट्विट्स करू शकतात. बट आपल्याकडे तेवढी ऑडियन्सच नाही आहे की ती रिट्वीट करून यूट्यूबकडे ते पोचेल पर्सनली. बट मग तेच होतं की मी अपील केली. आणि नंतर मला समजलं की जी चॅनलची लिंक असते ना, आपल्या चॅनलची जी लिंक असते URL, ती त्या अपीलमध्ये टाकायची असते. आणि ती मी टाकली नव्हती, कारण मी यूट्यूब व्हिडिओ बघण्याच्या अगोदर अपील केली होती. मग नंतर मी जेव्हा यूट्यूबला व्हिडिओ बघितला, म्हणजे दुसऱ्या अकाउंटने माझ्या, तेव्हा मला समजलं की सर्व डिटेलमध्ये टाकायचं असते, ईमेल ID, URL असं. पण मी ते लाईक थोडंसं इनफॉर्मल वेमध्ये ती अपील केली होती. तर मे बी त्याच्यामुळे पण. आणि विषय काय माहिती आहे का, त्या अपीलमध्ये लिहिलेलं होतं की इट मे टेक 2 बिझनेस डेज ऑर लॉंगर. बट आता 2 महिने झालेले आहेत, काहीच त्यांचा अपडेट काहीच आलेला नाही आहे. तर बस, मग तेव्हापासून चॅनल गेला आहे, तो अजून गेलेलाच आहे. आता काय होप्स पण नाही आहेत चॅनल परत यायचे.
तर बघूया आता काय होते पुढे. आणि नंतर मी बसमध्ये होतो तेव्हा जेव्हा मला हे समजलं, मला थोडंसं वाटलं खराब, बट माझे असे होप्स होते की येऊन जाईल परत. म्हणजे माझं असं विचार होता की माझी काही मिस्टेक झालेली नाही आहे, तर यूट्यूबने मे बी चुकून काय केलं असेल तर तो येऊन जाईल. कारण मिस्टेक नसताना जर काही यूट्यूबने केलं आहे तर तो चॅनल येऊन जातो परत. बट मी त्याच याच्यात होतो की माझं काही चुकलेलं नाही आहे, आपले नॉर्मल व्हिडिओज असतात, ब्लॉग्स वगैरे, तर मग येऊन जायला पाहिजे. बट मग 2 दिवस गेले, 3, 4, 5, मी उठून रोज मेल चेक करतोय भाई की चॅनल आला की नाही, आला की नाही. अपीलवर गेलो, अपील सांगते वी आर रिव्ह्यूइंग युअर अपील, म्हणजे अजून अपील इन प्रोसेस आहे, असं तसं, आम्ही तुम्हाला भेटू 2 दिवसात. बट मग नंतर 10-15 दिवस झाले, काहीच अपडेट नाही आलं. तर मी एकदा ट्विटरला पण ट्विट केलं होतं की भाई असं असं झालंय, काय करू. तर ते बोलले की यूट्यूब तुमचं हे करते, तर ते प्रोसेसमध्ये आहे, ते करेल बरोबर जे करतील ते, असं मला ट्विट आला होता. त्याच्यानंतर 10-15 दिवस झाले ना, नंतर मी पर्सनली होप सोडून दिली की भाई चॅनल आय डोंट थिंक येणार आहे परत, तर जाऊ दे असं करून. आणि मग 1 महिना गेला, आता 2 महिने पण झाले, काहीच अपडेट नाही आहे, तर चॅनल तर गेलाच तो. तर आता विषय असा झाला की मग चुकलं काय, म्हणजे मिस्टेक काय झाली. तर मिस्टेक कुठे झाली माहिती आहे का, जेव्हा मी गणपतीवरून रिटर्न पुण्याला गेलो, तेव्हा मी माझ्या रूममेटला सांगितलं की असं असं विषय आहे. तर रूममेटने मला सांगितलं की ॲक्च्युली मिस्टेक माझीच आहे. मला ते नंतर समजले 1 महिन्यानंतर की मिस्टेक माझी आहे. आणि मिस्टेक अशी होती की स्पॅम, म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना, आपण कमेंटमध्ये स्पॅम करतो की इररिलेव्हंट कमेंट करतो, एकच कमेंट 10 वेळा करतो, त्याला स्पॅम बोलतात ना. तर मी काय करत होतो माझ्या चॅनल सोबत मागच्या 2-3 वर्षामध्ये की जे व्हिडिओज होते, जसे रॅन्डम व्हिडिओज आहेत ना, ते मी यूट्यूबला अनलिस्टेडमध्ये अपलोड करत होतो. म्हणजे बेसिकली माझा जो यूट्यूब आहे तो ॲज अ क्लाउड स्टोरेज यूज करत होतो फ्रीमध्ये. क्लाउड पेड असतात ना, क्लाउड स्टोरेज पेड असतात. तर माझ्या डोक्यात काय होतं की यूट्यूबला व्हिडिओ अपलोड करा अनलिस्टेडमध्ये, पब्लिकला दिसणार पण नाही आणि आपला स्टोरेज पण कमी होईल. तर त्या हिशोबाने मी माझे जे व्हिडिओज होते ते मी अनलिस्टेडमध्ये अपलोड करून टाकायचा, तर अनलिस्टेड किंवा प्रायव्हेटमध्ये. तर त्याच्यामुळे असं झालं की तो जो रूल होता तो मी ब्रेक केला. आणि तो रूल, स्पॅमवाला रूल, मला माहिती नव्हतं की असा रूल असतो. ऑब्व्हियसली एवढे मोठे रूल्स असतात, सर्व तर वाचले नव्हते. आणि मला माहिती पण नव्हतं की असं काय होऊ शकते, बट ते झालं. तर हा रिझन होता. म्हणजे तुम्ही विचार करत असेल की स्पॅम व्हिडिओज म्हणजे काय, तर मी काय करायचो, जसं काय आता मी रूममधला टेबल साफ केला होता. एक टेबल आहे जिथे खूप सामान असा होता, मी तो साफ केला. त्याचा मी 2 तासाचा व्हिडिओ बनवला, एक असा फोन जस्ट ठेवून दिला आणि 2 तासाचा व्हिडिओ बनवला. तो व्हिडिओ मी अपलोड केला अनलिस्टेडवर, जस्ट एक आठवणसाठी की हां भाई मी टेबल साफ केला. त्याच्यानंतर कॉलेजमध्ये जेव्हा आम्ही अभ्यास करत असतो तेव्हा फोन असंच ठेवून द्यायचो, 1-1.5 तास व्हिडिओ रेकॉर्ड होत आहे ते व्हिडिओ अपलोड करून टाकला की अभ्यास करत होतो. त्याच्यानंतर भाजी करताना, कांदा कापताना, पीठ मळताना, सायकल चालवताना, भाई असे मी खूप सारे व्हिडिओज अपलोड केले होते. खूप म्हणजे खूप सारे केले होते ॲक्च्युली. तर त्याच्यामुळे यूट्यूबला असं वाटलं की मी यूट्यूब चॅनलवर असेच व्हिडिओ अपलोड करतोय, म्हणजे जे माझे मेन व्लॉग्स आहेत ते मी प्रॉपर शूट करून, प्रॉपर एडिट करून अपलोड करत होता, ॲज अ प्रॉपर कॉन्टेंट होता तो. बट माझा तो जो रेशिओ होता, 1-2 व्हिडिओ टाकले समजू शकतात, पण मी खूप टाकत होता, म्हणजे टाकत होता, कंटिन्युअसली टाकत होता. समजा आता कॅमेरा आहे तर रस्त्याचा व्हिडिओ काढला, घरून मामाकडे चाललाय, तो 1 तासाचा व्हिडिओ बनला, टाकून दिला. तर अशा टाईपचे जे व्हिडिओ होते ना, आहेत ना, ते अंडर स्पॅममध्ये येतात. तर यूट्यूबने काय केलं की माझ्या चॅनलला त्याने स्पॅम कन्सिडर केलं की हा स्पॅम व्हिडिओ अपलोड करतोय, याच्या चॅनलच उडवून टाका. आणि त्याने चॅनल उडवून टाकला, सिम्पल. गेला चॅनल. तर थोडंसं वाईट वाटलं ऑब्व्हियसली, आता एवढी मेहनत होती. आणि विषय कसा होता की त्या चॅनलवर जवळपास माझे 200 व्हिडिओ होते, प्रॉपरवाले व्हिडिओ, असं नाही की स्पॅमवाले पकडून सांगतोय, प्रॉपर 200 व्हिडिओज होते, शॉर्ट
शॉर्ट्स, लाईव्ह व्हिडिओ सर्व पकडून 200 व्हिडिओ होते आणि तो सर्व कॉन्टेंट गेला. तर मग ती एक गोष्ट थोडीशी वाईट वाटली की भाई चॅनल गेला माझा, म्हणजे चॅनल गेला नाही, कॉन्टेंट गेला माझा. चॅनल तर आपण असं पण व्ह्यूजसाठी किंवा सबस्क्रायबरसाठी असं माझं काही एम नव्हतं की सबस्क्रायबर वाढले पाहिजेत. तुम्ही कधी ऐकलं पण नसेल की मी बोलतोय सबस्क्राईब कर चॅनलला. चॅनलला सबस्क्राईब कर. बट तेच आहे, आता जो कॉन्टेंट गेला तो गेला. आता ते माझ्या हातात नव्हतं, सो मी काय करू नाही शकला. जर त्यांनी स्ट्राईक दिली असती की भाई तू इम्प्रूव्ह कर किंवा स्ट्राईक देतोय 2 दिवसानंतर तुझ्या चॅनल उडेल, तर आपण काहीतरी केलं असतं, कॉन्टेंटला सेव्ह केलं असतं, जे जे इम्पॉर्टंट आहे ते वाचवलं असतं. बट मला काहीच चान्स नाही भेटला, 1% पण चान्स नाही भेटला की मी तो जो कॉन्टेंट आहे तो वाचवू. बट ठीक आहे, आता जे झालं ते झालं, आपण त्याला आता काही करू नाही शकत. तर त्याच्यासाठी मी आता हा नवीन चॅनल सुरू केला आहे, कारण व्हिडिओज बनवणं काही थांबायचं नाही आहे माझ्याकडून. आणि व्हिडिओज तर कंटिन्यूस बनणारच आहेत ऑब्व्हियसली. तर आता या चॅनलवरच कंटिन्युअसली आपण व्हिडिओ टाकूया. आणि ॲक्च्युली आता ना फायनल इयर आहे, तर त्याच्यामुळे मला जास्त व्हिडिओ टाकायला टाईम नाही भेटत आहे. ॲक्च्युली मला एडिट करायला टाईम नाही भेटत आहे. बट जसं मला भेटेल मी या चॅनलवर ऑब्व्हियसली व्हिडिओज टाकत जाईल आणि कॉन्टेंट सेमच राहणार आहे. व्लॉग्स, गेमिंग थोडीफार आणि ट्रॅव्हल व्लॉग्स वगैरे मोस्टली, किंवा मग असेच काही पण म्हणजे स्पॅम सोडून व्हिडिओज जे असतील ते मी टाकत जाईल. आणि फ्रिक्वेन्सी मे बी थोडी कमीच असेल, कारण फायनल इयर आहे तर थोडंसं टाईम मॅनेज नाही होतं माझ्याकडून यूट्यूबसाठी. तर बघूया आता कसं होते. आणि फ्युचरमध्ये अजून थोडे माझे प्लॅन्स आहेत कॉन्टेंट क्रिएशनचे, 2-3 आयडियाज आहेत. ते मी फायनल इयर संपल्यावर करणार आहे, आता लगेच तर नाही करणार कारण टाईम मॅनेज नाही होत आहे अजून. ठीक आहे, आता अजून काय नाही, जे झालं ते झालं. तर हा चॅनल आहे, आता ॲटलिस्ट या चॅनलला तरी काय झालं नाही पाहिजे. हां, बस ठीक आहे. मग हा व्हिडिओ ऑब्व्हियसली वन शॉट होता, मी काय हे एडिट वगैरे नाही करणार आहे. तर मग तुम्ही जर व्हिडिओ बघायचे असतील तुम्हाला, तर तुम्ही आता हा चॅनल फॉलो करा. अजून मला काहीतरी बोलायचं होतं, मला आठवत का नाही आहे. चॅनल बघा, यूट्यूब बघा. ठीक आहे, मग आता काय असं आठवत नाही. ॲक्च्युली मी काहीतरी बोलणार होतो तुमच्यासोबत. हां, असं बोलायचं होतं की आता हे जे चॅनल आहे ना याच्यावर, अरे माझा सीन काय होता, मी व्हिडिओ एडिट करायचो, व्हिडिओ शूट करायचो, लॅपटॉपमध्ये घ्यायचो, लॅपटॉपमध्ये एडिट करायचा, ती व्हिडिओ अपलोड करायची. ती जी व्हिडिओ अपलोड केली ती लॅपटॉपमधून डिलीट करायची आणि त्याचे क्लिप्स पण डिलीट करायचे, कारण ऑब्व्हियसली भाई स्टोरेज भरून जातो यार लॅपटॉपचा, किती पण जास्त असला ना भरून जातो स्टोरेज. आणि माझे व्हिडिओ असतात 20-30 मिनिटाचे, तर 100-100 क्लिप्स असतात, ते एडिट करून खूप स्टोरेज भाई सीन होऊन जातो. तर आता माझ्या लॅपटॉपमध्ये 2-3 जुने व्हिडिओज आहेत जे त्या चॅनलवर होते आणि जे गेले, बट जे लॅपटॉपमध्ये आहेत अजून. ऑब्व्हियसली मेजॉरिटी ऑफ व्हिडिओज तर मी डिलीट करतो, कारण लॅपटॉपमध्ये पण स्टोरेज लागते. तर 2-3 व्हिडिओज आहेत माझ्याकडे. एक ट्रेडिशनल डेचा व्हिडिओ आहे आणि एक पॉडकास्ट आहे, तो जो रिसेंटली अपलोड केला होता तो. तर ते व्हिडिओ मी या चॅनलवर रिअपलोड करणार आहे, कारण आहेत तर मग रिअपलोड करून टाकूया. आणि बस तेवढंच सांगायचं होतं. तर हा व्हिडिओ इथेच एंड करतो आणि बघूया आता या चॅनलमध्ये आपलं जर्नी कशी राहते. होप सो चांगलीच राहील. आणि आता थोडी काळजी घेईल मी की काय पण असं रूल्स व्हायोलेट वगैरे नाही करणार. आणि मी विचार करत होतो एक दुसऱ्या हँडलवरती पण कॉन्टेंट टाकू. जसं आता यूट्यूब आहे, तर यूट्यूबसोबत इंस्टाग्राम किंवा मग फेसबुक पण एक चांगला ऑप्शन आहे. कारण आपल्याला लाईक असं व्ह्यूज वगैरे नाही पाहिजे, जस्ट एक कॉन्टेंट क्रिएशन करायची इच्छा आहे म्हणून कॉन्टेंट क्रिएट करतोय. तर एक यूट्यूब तर आहेच आपलं, बघू इंस्टाग्राम किंवा कारण मी इंस्टाग्राम पण जास्त वापरत नाही, तर बघू फेसबुक मोस्टली, किंवा मग अजून काय असते, व्हॉट्सअप चॅनल. माहिती नाही यार, नवीन नवीन फीचर्स येत असतात. तर ठीक आहे, हा व्हिडिओ इथेच एंड करूया. बाय बाय, गुड नाईट, कारण आता लेट झालं ऑलरेडी.
आणि मला आता झोपायचं पण आहे. तर चला हा व्हिडिओ इथे सेंड करतो. ऑल द बेस्ट तुम्हाला. आणि या चॅनलवर आपण खूप सारे व्हिडिओज अजून अपलोड करणार आहेत. तर चला हा व्हिडिओ इथेच एंड करतो. बाय.